हॅलो फ्रेंड्स, आज बालुशाहीची रेसिपी पाहूया। तर मी हे पहा किती सुंदर दिसते। जशी दिसायला आहे तशीच ती टेस्टला पण आहे। तर करून पाहूया। तर चला, तर मी यासाठी मग मी 2 बाउल असे मैदा घेतलेला आहे। तर हा मैदा मी चाळून घेणार आहे, यासाठी की त्यामध्ये काही घाण असेल तर ती निघून जाईल। तर व्यवस्थित असं चाळून घेत आहे मी। नंतर ज्या दोन बाउल असं आपण मैदा जो घेतलेला आहे त्याच बाउलने आपण कोमट असं करून एक ते पाऊण बाउल तूप होईल असं आपण त्यामध्ये तूप टाकणार आहे मी त्याच्यामध्ये। तर 2 वाटी मैदा जर असेल तर 1 वाटी तूप, याप्रमाणे तुम्ही मोजमाप घ्यायचं आहे। तर हे तूप जे आहे ते तुम्हाला कोमट करून घ्यायचं आहे। पतलं असं तूप लागेल। तसेच त्यामध्ये मी 1 चमचा बेकिंग पावडर जी असते आपली ती टाकणार आहे। आणि त्यामध्ये मी तसेच सोडा देखील टाकायचा आहे। खायचा सोडा जो असतो आपला, तो 1 पाव चमचा टाकायचा आहे। आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तसेच त्यामध्ये मी आणखीन 1 चिमूटभर अशी टेस्टसाठी मीठ टाकणार आहे। तो गोड जरी पदार्थ असेल तरी त्यामध्ये टेस्ट येण्यासाठी आपल्याला थोडंसं मीठ टाकावंच लागतं। तर आता हे व्यवस्थित मी असं मिक्स करून घेत आहे। हळूहळू करायचं आहे। आणि हे जे आपलं मैदा आहे तूप टाकलेला, तो आपल्याला एक हलक्या हातानेच आपल्याला असा एक त्याचा डो बनवून घ्यायचा आहे। हलक्या हाताने जास्त तुम्ही जोर देऊन जर त्याला डो बनवत असाल त्याचा, तर जी बालुशाही करायची आहे आपल्याला त्यामध्ये पाक जाणार नाही। त्यासाठी तो तुम्ही हलक्या हातानेच हे पीठ जे आहे ते एकमेकांना असं चिटकून बसेल इतपत ते तुम्ही डो त्याचा बनवून घ्यायचा आहे। जास्त त्याला जोर देऊन बनवायचा नाही आहे। तर त्यासाठी जे पाक करायचा आहे आपल्याला ते मी कढईमध्ये करणार आहे आता। तर त्यासाठी आपल्याला लागेल 2 बाउल साखर। ज्या बाउलने आपण मैदा घेतलेला आहे त्याच बाउलने मी 2 बाउल अशी साखर घेत आहे। तर 2 बाउल साखरसाठी 1 बाउल पाणी असं प्रमाण घेतलेलं आहे मी। तर जसा आपल्याला गुलाबजामुनसाठी आपण पाक करतो ना, तसंच आपल्याला पाक करून घ्यायचा आहे, एक तार येईल असा। तर मी या पाकामध्येच विलायची पूड आणि केशर टाकलेलं आहे। तर मी हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवायचं विसरून गेले। तर तुम्ही हे पाहू शकता, तुम्हाला केसर पण दिसत आहे मध्ये। तर हे मी चेक करत आहे की तो 1 तारचा बनलेला आहे की नाही। 1 तार तर होणार नाही, पण जवळपास 1 तार होईल असा आपल्याला पाक, म्हणजे आता नेमका होत आलेला आहे 1 तार। तर तुम्ही तो झालेला आहे पाक असं समजून घ्या। तर आता पाक झालेला आहे। तर आपण आता त्या डोचे आपण बालुशाही बनवून घेणार आहोत। तर मोठा असा मी एक डो घेतलेला आहे आणि त्याला आपल्याला असं हातानं दाब देऊन त्याची जाड अशी पोळी येईल असं करायचं आहे। तर हे पहा, आपल्या हाताचा जो तळवा असतो त्यानेच दाब देऊन आपल्याला पोळीसारखं बनवून घ्यायचं आहे, जाड असा। तर त्याला पोळीसारखं बनवल्यानंतर त्याला मधून कट करून परत तोच लेयर एकमेकांवर ठेवून परत त्याला तीच प्रोसेस आपल्याला वापस करायची आहे, रिपीट। तर परत आपल्याला ती जी प्रोसेस आपण करतोय तीच, नंतर त्यालाच हाफ कट करून परत एकमेकांवरती ठेवायचं आहे। याच प्रकारे आपल्याला त्या हाताच्या तळव्याचा यूज करून ही प्रोसेस परत अशी 4 ते 5 वेळेस करायची आहे। ह्या जे बारीक ट्रिक्स मी सांगत आहे ते तुम्ही फॉलो केल्या तर तुमची जी बालुशाही आहे ती व्यवस्थित होईल।
कुठेच चुकणार नाही. हे पहा, मी असे 4 ते 5 वेळेस ही प्रोसेस रिपीट करत आहे, जेणेकरून हे एकमेकांवरती जे आपण ठेवतो त्यामुळे असे लेयर्स पडतात. हे पहा, तुम्हाला दिसत असेल तर मध्ये जे लाईन जे दिसत आहेत ना तुम्हाला, ते त्यासाठी की आपण ज्यावेळेस बालुशाही बनवून पाकामध्ये सोडतो त्यावेळेस त्या लेयर्समुळे ते जो पाक असतो ते आतमध्ये जातो पूर्ण बालुशाहीच्या. त्यामुळे ही प्रोसेस आपल्याला करायची आहे. आपण बालुशाही करताना दहीचा पण वापर करतो, काही जण दहीचा पण वापर करतात, पण दहीचा वापर न करताही आपल्याला बालुशाही मस्त अशी टेस्टी बनवता येते. कारण हे पहा, असे लेयर्स दिसतात, यामध्येच पाक जातो. ही मेन प्रोसेस आहे. ही केली तरच व्यवस्थित होतात आपलं बालुशाही व्यवस्थित होते. तर मी असे कट करून घेतलेले आहेत. त्या जी पोळी आपण जाड केली होती त्यालाच असे 2 भाग करून घेतलेले आहेत आणि त्यालाच मी रोल करत आहे. तर याची आपल्याला आता काप करायचे आहेत गोल गोल. ज्या आकाराचे आपल्याला बालुशाही बनवायचे आहेत त्याच तेवढा शेप येईल असेच आपल्याला काप करून घ्यायचे आहेत, कट करून घ्यायचे आहेत ते उंडे. तर हे पहा, मी आता हे सगळे कट करून घेतलेले आहेत आणि त्यालाच आपल्या हातावरती असं गोल गोल लाडूसारखं करून त्याच्यामध्ये हातानेच होल पाडून घ्यायचं आहे. आणि होल पण असं पडलं पाहिजे की त्याच्यामधून जर आपण पाहिलं तर आरपार दिसलं पाहिजे, पलीकडली साईड दिसली पाहिजे. हे पहा, खालूनही माझं बोट येत आहे. तर असे आपल्याला बालुशाही बनवून घ्यायची आहे. आणि जिथून अशी फाटते ना बालुशाही तिथून आपण अशी चिटकून घेऊ शकतो, असं गोल गोल करून घेऊ शकतो. तर अशाच प्रकारे सगळ्या बालुशाही मी बनवून घेतल्या आहेत. आणि आता तेल पण मी एक साईडला गरम करण्यासाठी ठेवलं होतं. तर आता तेल पण व्यवस्थित गरम झालेलं आहे. तर मी हे टाकून पाहिलेलं आहे डो त्याच्यामध्ये थोडासा, तर व्यवस्थित झालेलं आहे. आता आपण बालुशाही तळून घेऊया. तर मी लो गॅसवरतीच बालुशाही तळून घेणार आहे. तर बालुशाही तळून घेण्यासाठी तुम्हाला वेळ लागू शकतो. ही प्रोसेस तुम्हाला शांततेनेच करावी लागेल. नाहीतर तुम्ही जर फास्ट गॅस केला तर वरून तर बालुशाही रेड होईल पण आतून कच्ची राहील. त्यासाठी ही प्रोसेस कमी गॅसवरती किंवा मीडियम गॅसवरतीच करावी लागेल. तर तुम्ही बिलकुल घाई करू नका, शांततेनेच ही प्रोसेस करा, नाही तर तुमची बालुशाही आतमधून कच्ची राहू शकते. तर हे बालुशाहीचा कलर आपल्याला बिस्किटासारखा येईल एवढी अशी आपल्याला ती तळून घ्यायची आहे. नंतर एक साईडला मी पाक करून ठेवला होता, तर त्यालाच मी आता थोडंसं परत गरम करून घेणार आहे. आणि मग त्यामध्ये हे गरम गरम बालुशाही मी त्याच्यात टाकत आहे. पाक गरम कशासाठी करायचा, का तर गरम पाकामध्ये जर आपण बालुशाही टाकली तर ती लवकर पाक शोषून घेते. त्यासाठी आपल्याला थोडासा गरम पाक करायचा आणि मग परत बंद करून टाकला तुम्ही गॅस तरी चालेल. आणि त्याच्यावरती असं झाकण ठेवून द्यायचं, प्लेट ठेवून द्यायची, जेणेकरून तो पाक परत थंड होणार नाही. आणि हे आपल्याला आता 5 मिनटं तरी लागतात बालुशाही पाकामध्ये भिजण्यासाठी. आणि हे कशाहून समजेल तुम्हाला की बालुशाही भिजलेली आहे, तर जे बालुशाही व्यवस्थित भिजली असेल पाकामध्ये ते बालुशाही अशी जड होते आणि ती पाकामध्ये डीप होते, पूर्ण खालीपर्यंत जाते. तर अशी वरती तरंगत नाही. तर तुम्हाला समजून जातं की ही बालुशाही पूर्णपणे आता झालेली आहे. तर तुम्ही एक एक अशा बालुशाही बाजूला काढून घेऊ शकता, मी जशी घेत आहे तशी. आणि त्यासाठीच मी एक चाळणी घेतलेली आहे आणि चाळणी त्या बाउलमध्ये ठेवलेली आहे, जेणेकरून त्याच्यावरती जो पाक असेल तो खाली गळून चाळणीतून खाली बाउलमध्ये पडेल. तर तुम्ही ही रेसिपी माझ्या ट्रिक्सप्रमाणे करून पहा. आवडली असेल
करून पहा, केल्यानंतर टेस्ट पण करा, आवडली तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर पण करा. तर याचप्रमाणे मी सगळ्या बालुशाही करून घेतलेल्या आहेत. आणि हे पहा, तुम्ही हे पाहू शकता, बालुशाही खूप मस्त होते, एकदम मार्केटसारखी वाटतच नाही की घरी केली आहे. तर ज्या ट्रिक्सने आपण केलेली आहे त्या ट्रिक्सने हे पहा मी फोडून दाखवते. तर आतमध्ये पण पूर्ण पाक गेलेला आहे, एकदम रसरशीत अशी बालुशाही होते, गच्च वगैरे बिलकुल नाही होत, कुठेच चुकत नाही. तर तुम्ही याच पद्धतीने बालुशाही करून पहा.